हे पूर्ण चित्रीकरण बाबासाहेबांना अग्नी दिल्यानंतरही काही काळ सुरूच होतं. या नेगेटिव्ह रीलवरच थांबून चालणार नव्हतं, म्हणून ती रील घेऊन दुसऱ्या दिवशी ते बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना कळालं की ही पॉझिटिव्ह करण्यासाठी आणखी 2,500 ते 3,000 रुपये इतका खर्च येणार होता. आता इतकं सगळं केल्यानंतर काम अर्धवट सोडून चालणार नाही, म्हणून चक्क त्यांनी स्वतःचं राहतं घर सावकाराकडे गहाण ठेवलं आणि 3,000 रुपये मिळवले. इतकं सगळं झाल्यानंतर आज जो व्हिडिओ आपण पाहतोय तो त्यांच्यामुळे. पुढे सावकाराकडून त्यांना त्यांचं राहतं घर सोडवता आलं नाही आणि जितकं गमावलेलं ते सुद्धा परत मिळवता आलं नाही, म्हणून ते सर्व सोडून कायमचे गावी निघून गेले. पण बाबासाहेबांची अंत्ययात्रा कॅमेऱ्यात टिपता आली याचं समाधान त्यांना कायमच होतं. कसल्याही परतीची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम करणाऱ्या नामदेवराव भटकरांना सर्वसामान्य जनता कायमच लक्षात ठेवेल आणि ऋणी राहील. नामदेवराव भटकरांचं हे कार्य आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात आणि त्यांना आपल्या पद्धतीने आपण अभिवादन करूयात.